मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या योजनेअंतर्गत रुजू असलेल्या जे प्रशिक्षणार्थी आहेत यांना 6 महिन्यासाठीचा जो कार्यकाळ देण्यात आला होता हा पुन्हा 5 महिन्यासाठीचा वाढवण्यात आलेला आहे। याची घोषणा झालेली आहे पाहू शकता। परंतु GR जो आहे शासन निर्णय हा कधीपर्यंत येऊ शकतो, त्यानंतरची पुढची प्रक्रिया कशी असेल, म्हणजे यानंतरची जी त्याच्यानंतर जॉईनिंग प्रक्रिया आहे, त्याच्यानंतर पेमेंट प्रोसेस आहे, ही कशी असेल, आजच्या या व्हिडिओ सेशनमध्ये आपण डिटेलमध्ये विस्तारित माहिती या संदर्भात पाहूयात। तर पाहू शकता ही जी अधिकृत संकेतस्थळ आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, यावरच जी गाईडलाईन आहे, मार्गदर्शक सूचना की कशा पद्धतीने जी कार्यकाळ वाढ आहे, एक्सटेन्शन देण्यात आले आहे 5 महिन्यासाठीचं, ती प्रोसेस कशी केली जाईल आपण पाहूयात। यामध्ये युवा कार्य प्रशिक्षणार्थी यांचा कार्यकाळ 5 महिने वाढण्यासाठीची घोषणा झाली आहे। आता पहिला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की शासन निर्णय जो आहे GR हा कधीपर्यंत येऊ शकतो। तर पाहू शकता जो शासन निर्णय आहे, शासन निर्णयाबद्दल माहिती पाहूयात की GR जो आहे बैठकीमध्ये झालेला निर्णय आहे। स्वतः मुख्यमंत्र्यांनी तो वाचून दाखवला आहे की GR जो आहे हा शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर सोमवारपर्यंत अपलोड होऊ शकतो। म्हणजे पाहू शकता याची घोषणा झालेली आहे। या घोषणेच्या अंतर्गत जो बैठकीमध्ये निर्णय झालेला आहे, या निर्णयाची पूर्ण प्रत जी आहे डिटेलमध्ये ही अधिकृत संकेतस्थळ आहे, ही सोमवारी अपलोड केली जाईल। शनिवार आणि रविवार या सुट्टीच्या दिवसांमुळे सोमवारी ती अपलोड होईल आणि त्यानंतर त्याच्यामध्ये डिटेलमध्ये काय काय आहे ते चेक केलं जाऊ शकतं। प्रथमदर्शनी आपण जाणून घेऊयात की GR मध्ये काय काय माहिती असू शकते, काय काय डिटेल्स असू शकतात। अंदाजे पाहू शकता तर शासन निर्णय जो अपलोड केला जाईल, या शासन निर्णयामध्ये सगळ्यात महत्त्वाची माहिती की GR जो आहे यामध्ये 5 महिन्यासाठीचा कार्यकाळ वाढ जो आहे आत्ता रुजू असलेल्या आणि ज्यांचा कार्यकाळ या अगोदर संपलेला आहे, 6 महिन्याचा पूर्ण झाला आहे, अशा सर्व प्रशिक्षणार्थींसाठी हा 5 महिन्यासाठीचं एक्सटेन्शन कार्यकाळ वाढ असणार आहे। मग त्याचबरोबर इतर अटी ज्या आहेत, म्हणजे प्रशिक्षण योजना ही फक्त प्रशिक्षणासाठी आहे, याच्यामध्ये नोकरीसाठी किंवा भरतीसाठी नसणार आहे। त्याच्यानंतर ही यापुढे वाढवली जाणार नाही कोणत्याही परिस्थितीमध्ये। या संदर्भातल्या अटी याबद्दलची माहितीसुद्धा असेल। त्याबद्दल बरोबरच जे अधिकृत जे आहे, म्हणजे अतिरिक्त जे पत्रक आहे, म्हणजेच याला आपण मार्गदर्शक सूचना बोलतो, तर मार्गदर्शक सूचना यासाठी सुद्धा नंतरनं पुढे दिल्या जातील। तर यामध्ये सूचना जी आहे GR मध्ये सगळ्यात महत्त्वाचं असेल की 5 महिन्याचा कार्यकाळ वाढवण्यात आलेला आहे आणि त्याची प्रक्रिया कशी केली जाईल या संदर्भातली मार्गदर्शक सूचनासुद्धा जारी केली जाईल। तर GR मध्ये ही सगळी माहिती असणार आहे। त्याचबरोबर ज्या अटी आहेत ह्या अटीसुद्धा दिल्या जातील की पुढची प्रक्रिया कशी आहे, उमेदवार कोणत्या परिस्थितीमध्ये काय करू शकतो, किंवा पुढे जर समजा प्रशिक्षणार्थीला पुढे समजा याच्यामध्ये कार्यकाळ वाढ पाहिजे असेल तर तुम्ही काय करू शकता, याचीसुद्धा माहिती डिटेलमध्ये दिली जाईलच, त्याच्यामध्ये असेलच। आता GR तुम्हाला मिळालेला आहे, अपलोड झालेला आहे, शासन निर्णय अपलोड झालेला आहे, आदेश आलेला आहे। पुढची जॉईनिंग प्रक्रिया कशी असेल, तर GR जो आहे अधिकृत संकेतस्थळावर अपलोड झाल्यानंतर पुढच्या आठवड्यात ही सगळी प्रक्रिया पूर्ण होईल। तर यामध्ये पाहू शकता GR हा जो आहे जाहीर झाल्यानंतर जे अधिकृत जे मंत्रालय आहे, कौशल्य रोजगार मंत्रालय, कौशल्य रोजगार आणि उद्योजकता आयुक्तालय यांच्या अंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या यासाठी जिल्हा रोजगार कार्यालय जे आहेत, प्रत्येक जिल्ह्याच्या जे जिल्ह्याच्या मुख्यालया ठिकाणी जे जिल्हा रोजगार कार्यालय आहेत, डिस्ट्रिक्ट एम्प्लॉयमेंट सेंटर, या ठिकाणी कार्यकाळ वाढसाठीची जी सूचना आहे त्यांचा आदेश त्यांना दिला जाईल आणि त्यानंतर त्यांची जी वाढची मार्गदर्शक सूचना आहे की कशा पद्धतीने तुम्हाला पुढची कार्यवाही करायची आहे याची माहिती त्यांना पत्रक जे लेटर आहे ते दिलं जाईल आणि लेटरनुसार त्यांनाची पुढची प्रोसेस जी आहे यासाठीचे आदेश दिले जातील। हे कौशल्य रोजगार आयुक्तालय आहे यांच्यामार्फत जिल्हा रोजगार कार्यालयासाठी जाहीर केले जातील। आता जिल्हा रोजगार कार्यालय पुढे तुमच्या ज्या आस्थापना आहेत, म्हणजे सरकारी असतील किंवा खाजगी आस्थापना, यांना तुम्ही कार्यरत आहेत त्याच्याबद्दलचे, म्हणजे जे कार्यरत सध्या आहेत त्यांना पुढची प्रोसेससाठी दिले जाईल आणि ज्यांचे कार्यकाळ संपला आहे त्यांना कॉन्टॅक्ट करून, संपर्क करून त्यांना पुढची माहिती, त्यांना जर रुजू व्हायचं असेल, जॉईन व्हायचं असेल तर कशी प्रक्रिया आहे याबद्दलची माहिती त्या आस्थापनामार्फत दिली जाईल। आस्थापनांना तो आदेश दिला जाईल आणि त्याच्यानंतर एक्सटेन्शन कार्यकाळ वाढसाठीचा आदेश आस्थापना तुम्हाला देतील आणि तुम्ही रुजू होऊ शकता। अर्थातच ही सगळी प्रक्रिया पुढच्या आठवड्यामध्ये पूर्ण होऊ शकते। 1 आठवडा, 1 ते 2 आठवडे लागू शकतात। 1 ते 2 आठवड्यामध्ये ही जी प्रक्रिया आहे कार्यकाळ वाढसाठीची पूर्ण होऊन रुजू आदेश उमेदवारांना, म्हणजे प्रशिक्षणार्थींना दिला जाईल। यामध्ये महत्त्वाची माहिती की GR मध्ये ही जी
बाब आहे स्पष्टपणे नमूद असणार आहे की हे 5 महिने झाल्यानंतर पुढे यामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये वाढ दिली जाणार नाही किंवा त्यांना कायम जे आहे कायमस्वरूपी परमनंट म्हणू शकता किंवा कंत्राटी पद्धतीने कायमस्वरूपी हे केलं जाणार नाही, या संदर्भात सुद्धा यामध्ये डिटेलमध्ये दिले जाईल. तर पाहू शकता आता महत्त्वाची माहिती, तुम्ही रुजू झालेला आहात, तुम्हाला जॉईनिंग मिळालेली आहे, पूर्ण 5 महिने कार्यकाळ वाढ एक्सटेन्शन मिळालेलं आहे, पण पगार आत्ताच तुम्ही पाहू शकता पेमेंट जो आहे हा वेळेवर मिळत नाही आहे. तर त्यानंतरसुद्धा 5 महिने आपण उपोषण करून किंवा मोर्चा करून 5 महिने आपण वाढवलेले आहेत. पगार जो आहे महत्त्वाचं जे आहे पगार पेमेंट किंवा विद्यावेतन म्हटलेलं आहे, तर प्रशिक्षणार्थींना स्टिपेंड हे जे विद्यावेतन आहे हे वेळेवर मिळेल का किंवा कोण करणार आहे पगार. आता पेमेंट नाही म्हणू शकत आहे, तर विद्यावेतन स्टिपेंड म्हणणं आवश्यक आहे. तर विद्यावेतन जे आहे हे शासनच करणार आहे, याबद्दल प्रथमदर्शनीची माहिती उपलब्ध झाली आहे. यानुसार विद्यावेतन हे शासनच करणार आहे. आता पाहू शकता या अगोदरचा जो GR होता शासन निर्णय जुलैमध्ये जेव्हा योजना सुरू झाली, तर यामध्ये देण्यात आलं होतं की प्रक्रिया कशी आहे पेमेंटसाठीची विद्यावेतनसाठीची. तर अंमलबजावणी करण्याकरता आवश्यक निधी सन 2024-25च्या आर्थिक वर्षात उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात येत आहे. तसेच योजनेच्या अंमलबजावणीसाठी लागणारा प्रशासकीय खर्च, प्रचार आणि प्रसिद्धी इत्यादी एकूण खर्चाच्या 3% निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. हा त्यावेळेचा GR आहे शासन निर्णय जुलैचा. यामध्ये DBT पद्धतीने तुमचं पेमेंट जे आहे हे केलं जात आहे. आता यामध्ये पाहू शकता जो निधी आहे हा निधी वित्त विभागाकडून मागवण्यात आला होता, घेण्यात आला होता, मागण्यात आला होता. तर यासाठीची तरतूद जी आहे पाहू शकता कोणत्या सर्वेक्षण जे आहे पाहू शकता, हे जे याच्यामध्ये काय बोलतो आपण लेखा शीर्षक, ह्या लेखा शीर्षकाखाली याचं लेखा शीर्षक आहे रोजगारविषयक सेवा, शिष्यवृत्त्या व विद्यावेतने, या लेखा शीर्षकाखाली त्यांच्या वित्तीय वर्षाकरता मंजूर अर्थसंकल्पीय तरतुदी म्हणून भागवण्यात यावा असं सांगण्यात आलं होतं. आता हा मार्चचा ह्या पाहू शकता जी निधी आहे हे वित्त विभागाकडून मागवण्यात आली होती, म्हणजे घेण्यात आली होती, मागण्यात आली होती. तर यानंतर आता पुढची जी प्रक्रिया आहे 5 महिन्यासाठी, यासाठी सुद्धा पुन्हा एकदा 5 महिन्यासाठी पुन्हा एकदा जो निधी आहे हा वित्त विभागाकडून मागावा लागणार आहे. आता महत्त्वाचं आहे पाहू शकता वित्त विभागाकडे सध्या ज्या योजना चालू आहेत त्यामुळे त्यांच्यावर जो दबाव आहे तो जास्त आहे. त्यामुळे पाहू शकता जो म्हणजे येणारा इन्कम आवक म्हणू शकता आणि जावक म्हणू शकता, जावकमध्ये जास्त खर्च आहे आणि आवकमध्ये कमी आहे. तर या पद्धतीने पाहू शकता ज्या योजना सध्या सुरू आहेत, विविध शासनाच्या योजना सुरू आहेत, त्यामुळे जो पेमेंट आहे पेमेंट तुम्हाला वेळेवर मिळणं थोडंसं कठीण जाऊ शकतं. अगोदरच पाहू शकता जे विद्यावेतनची निधी आहे जुलैच्या शासन निर्णयामधील लेखा शीर्षकप्रमाणे दिली जात होती. आता ह्या 5 महिन्यासाठी जो निधी आहे हा पुन्हा मागावा लागणार आहे आणि पुन्हा अर्थातच सध्याच्या ज्या परिस्थिती आहे त्यामध्ये जो निधी आहे तो देणं जरा शक्य होणार नाही. पण कशा पद्धतीने जी पुढची प्रोसेस होते याबद्दलची माहिती मिळेलच. मार्चेंट अर्थसंकल्प जो आहे पुढच्या वर्षासाठीचा हा जाहीर केला जाईल आणि त्यामध्ये निधीची तरतूद जी आहे ही कशा पद्धतीने केली जाईल याबद्दलची सुद्धा माहिती दिली जाईल. या पद्धतीने पाहू शकता पेमेंटसाठीची प्रोसेस थोडीशी लेट होऊ शकते, एक्झॅक्ट वेळेवर मिळणं थोडं कठीण जाईल, कारण 5 महिने जे आहेत हे 5 महिन्यांसाठीची निधीची तरतूद पुन्हा एकदा त्यांना करणं आवश्यक आहे. वित्त विभागाकडं शासनाला ती मागणं आवश्यक आहे. या संदर्भात जे अपडेट आहे ते दिलीच जाईल की मार्गदर्शक सूचना कशा पद्धतीने पुढची प्रक्रिया करायची आहे त्याबद्दलची. तर याबद्दल आपण पुढे सुद्धा सांगू शकतो की कशी प्रोसेस होणार आहे. आता 5 महिने मिळालेली आहेत, आंदोलन जे आहे करतायत त्यांच्यामध्ये 11 महिन्याची मागणी केली जात आहे. तर 11 महिन्याची मागणी चान्सेस पूर्ण होण्याचे चान्सेस किती आहेत, संधी किती आहे, तर पाहू शकता 11 महिने कार्यकाळ जो आहे हा वाढ करण्यासाठी सरकारकडे जे विद्यावेतन आहे देण्यासाठी पुरेसा निधी सध्यासुद्धा उपलब्ध नाही. काही उमेदवारांच्या अद्यापसुद्धा जो त्यांचा पगार आहे म्हणजे मागच्या महिन्याचा हा त्यांना विद्यावेतन प्राप्त झालं नाही. तर सध्या तरी 11 महिने वाढ हे शक्य होऊ शकत नाही. त्याचबरोबर दुसरा मुद्दा पाहू शकता स्पर्धा परीक्षा तयारी करणारे जे उमेदवार असतील हे सुद्धा 11 महिन्याच्या विरोधात येऊ शकतात. तर पुढचे प्रोसेसमध्ये 5 महिनेच वाढण्याची शक्यता आहे. 11 महिन्याचे बहुतांश जो आहे निर्णय हा घेतला जाऊ शकत नाही. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मी सांगितलं की पेमेंट जो आहे पगार हा वेळेवर भेटू शकतो का. तर यामध्येच सांगू शकता जी निधीची मागणी आहे हे वित्त विभागाकडे वेगळ्या पद्धतीने पुन्हा करणं आवश्यक आहे. पहिल्या जो शासन निर्णयाअंतर्गत ह्या ज्या 6 महिन्यांसाठीचा निधीची मागणी करण्यात आली होती त्यानुसारच पुन्हा त्याच लेखा शीर्षकांतर्गत
निधीची मागणी केली जाऊ शकते का याबद्दल जे शासन निर्णय आहे आता जो येईलच त्यामध्ये डिटेलमध्ये जी तरतूद आहे कशा पद्धतीने केलेली असेल याबद्दलची माहिती मिळेल. शासन निर्णय आल्यानंतरची जी अपडेट आहे ती सुद्धा आपण देणार आहोत. ही व्हिडिओ आपण करूयात त्याबद्दलची डिटेलमध्ये की कशा पद्धतीने शासन निर्णयामध्ये काय काय मुद्दे नमूद आहेत आणि त्या पद्धतीने पुढची प्रोसेस कशी असेल याबद्दलची माहिती आणि महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.